भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट, एकमेकांची हसत खेळत गप्पा, ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये युतीचीही चर्चा। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचे गणेश नाईक घेणार जनता दरबार, लोकांना भेटण्यासाठी महायुतीत कुणाला अटकाव नाही। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, बावनकुळेंकडून ही नाईकांचं समर्थन। दहावी आणि 12वीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको, कॉपीचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करून नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी। सैफ अली खान हल्ला प्रकरणातला आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी, ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार। सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड, भाविकांना संकोच वाटेल असे कपडे टाळण्याची मंदिर ट्रस्टची नियमावली। तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र कोणताही ड्रेस कोड नाही, भक्त नियम पाळतातच, समितीचं स्पष्टीकरण। गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन, खटला लवकरच निकाली लागण्याची शक्यता नसल्यानं आरोपींना जामीन, कोर्टाचा निर्वाळा। मुंबईच्या विकासासाठी परिवहन विभागाचे मोठे निर्णय, 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवणार, तर पुढील 2 महिन्यात रॅपिडो बाईक सर्व्हिस सुरू करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।